नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे. अगदी व्यवस्थित असा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी व्यवस्थित असा आकार आखून घ्यायचा आहे, कुठेच चुकला नाही पाहिजे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पुन्हा कॅनव्हासला घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचे. नंतरून घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं ते अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि सेंटरला सेंटर लावून कॅनव्हास ठेवायचं. पिन लावून घ्यायची, खालीसुद्धा व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचा, पिन लावायची आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारून झाली की मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. बघा, अगदी छान अशी शिलाई आपल्याला इथे मारायची, म्हणजे आकार आपला जो आहे ना तो परफेक्ट येईल. कुठेही आपला गळ्याचा आकार चुकणार नाही. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं, कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं अस्तर आपलं जॉईंट झालं की उरलेला कपडा जो दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कपडा कट केला की ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येते. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जे एक्स्ट्राचं दिसतोय कापड तो सगळा कट करायचा. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्यासाठी इथं पॉईंट टाकले, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. आपण कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली, इथे आपल्याला पायपिंग करायची कमरेला. तर पट्टी घेतली आणि जितके आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची, बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपली पायपिंग सुद्धा लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला. साधारण 4 इंच रुंदीची ही पट्टी आहे, लांबीला खूप जास्त आहे. त्याला आपण जॉईंट करून आणखी लांब पट्टी तयार केली. तिला असं फोल्ड करायचं आणि कडेनी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की त्याची आपल्याला बनवायची फ्रिल. अगदी व्यवस्थित चुन्या पाडून व्यवस्थित अशी फ्रिल आपली ही तयार करून घ्यायची. फ्रिल आपली तयार झालेली आहे. आता आपण नॉट घ्यायची आहे. तुम्ही इथे कपड्याची नॉट बनवली तरी चालेल, पण आपण इथे गोल्डन नॉट घेतली आणि तिचे आपल्याला तुकडे करायचे साधारण 2.5 इंचचे.
2.5 ते 3 इंचापर्यंत याचे तुकडे आपल्याला करायचे. याप्रमाणे आपण हे तुकडे करून घेऊ. हे तुकडे आपले करून झाले की इथे आपल्याला एक एक तुकडा उचलायचा, त्याला असं फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला ह्या फ्रिलवरती असे लावून घ्यायचे. थोडं थोडं अंतर सोडून ही पूर्ण डिझाईन आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. पूर्ण डिझाईन लावून झाली की जर आपल्याला बाहेर जर दिसत असेल ना तर ते कट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित शिलाईच्या मापामध्ये आपल्याला ते सगळं असं कट करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित असं कट करायचं आणि त्याला फिनिशिंग द्यायची आपल्याला. त्याच्यानंतर हे पूर्ण गळ्यावरती ही फ्रिल आपल्याला लावून घ्यायची आहे. अगदी छान सोपी अशी डिझाईन आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून बघा. खूप सुंदर दिसते ही ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल डिझाईन कशी केली ती. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. बघा ह्याप्रमाणे पूर्ण असे गळ्यावरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सेट करायचं आणि नंतरून इथे शोल्डरचे जे उरलेलं कापड आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक लेस घ्यायची. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला आपल्याला दोघं साईडने शिलाई मारायची म्हणून एका साईडने अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. लेसला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून ही लेस पूर्ण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला छान असे लटकन बनवायचे. अगदी सिंपल असे लटकन इथे आपण बनवणार आहे. चौकोनी तुकडे घेतले, त्याला असं त्रिकोणमध्ये फोल्ड करायचं आणि त्या कोपऱ्यामध्ये अशी नॉट ठेवून पुन्हा असं फोल्ड करून बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन इथे बनवायचं आहे. दोघंही लटकन आपल्याला सारखेच बनवून घ्यायचे आहेत. नॉड आता आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. साधारण 2.5 इंच मोजायचं वरतून आणि इथे दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा आणि मणी लागणार आहे तर ते घ्यायचे आणि आपल्याला जी डिझाईन आपण नॉडपासून बनवली त्याच्यावरती आपल्याला एक एक मणी पॅक करून घ्यायचा आहे. नॉडचं पुढचं टोकसुद्धा आपल्याला सुई दोऱ्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे ते, म्हणजे ती डिझाईन अगदी छान दिसते. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे मणी असे लावून घ्यायचे आहेत. पूर्ण डिझाईनला आपल्याला हे मणी लावून घ्यायचे. आपले मणीसुद्धा लावून झाले, डिझाईन पूर्ण झाली. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.